Hello students, in the previous video we have studied the mitosis or indirect division. In this we have studied the first, that is the karyokinesis, that is the nuclear division. ओके, तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की कॅरिओकायनेसिस पाहिलं होतं, मायटोसिसचं, ज्याला आपण इनडायरेक्ट डिव्हिजनसुद्धा म्हणतो. आणि फर्स्ट जी त्याचे दोन स्टेजेस आहेत मायटोसिसचे, जसे की कॅरिओकायनेसिस अँड सेकंड इट इज द सायटोकायनेसिस. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅरिओकायनेसिस पाहिलं होतं, दॅट इज द न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि इट इज सबडिवायडेड इंटू द प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके, तर पहिल्या ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की कॅरिओकायनेसिस कसं होतं सेलमध्ये, प्रोफेज कशी होते, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ओके, तर जेव्हा टिलोफेज संपते त्यावेळेस काय होतं की दोन डॉटर न्यूक्लियाय काय होतात तिथे फॉर्म झालेले असतात किंवा तयार झालेले असतात सेलमध्ये. ओके, तर जेव्हा दोन डॉटर न्यूक्लियाय तिथे तयार झालेले आहेत एका सेलमध्ये, तर तिथे काय म्हणू आपण की कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन जी आहे ती संपलेली असते. ओके, त्याच्यानंतर जी न्यूक्लिअर डिव्हिजन संपल्यानंतर नेक्स्ट जी स्टेज येते मायटोसिसमध्ये, दॅट इज द सायटोकायनेसिस. जी सेकंड स्टेज आहे मायटोसिसची, दॅट इज द सायटोकायनेसिस. ओके, नाउ दिस इज द सायटोकायनेसिस. नाउ व्हॉट इज मीन बाय द सायटोकायनेसिस? द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम इनटू टू डॉटर सेल्स इज कॉल्ड सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय की इथे काय होतं आहे, डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. म्हणजे कॅरिओकायनेसिसमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन तर झालेलं आहे ऑलरेडी, दोन न्यूक्लियस जे आहेत तिथे एका सेलमध्ये तयार झालेले आहेत. तर त्याच्यानंतर ही सायटोकायनेसिस होत आहे, म्हणजे काय की जे सायटोप्लाझम आहे त्यांचं डिव्हिजन होऊन काय तयार होतं, तिथे दोन डॉटर सेल्स तिथे तयार होतात. त्यालाच काय म्हटलं जातं, सायटोकायनेसिस म्हटलं जातं. ओके, तर हे जे सायटोकायनेसिस आहे हे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये वेगवेगळं होतं. ठीक आहे, म्हणजे जसं ॲनिमल सेल्समध्ये सायटोकायनेसिस होतं तसं प्लांट सेलमध्ये होत नाही. तर त्याचे दोन दोन वेगवेगळ्या फॉर्मेशन्स आहेत. तर सगळ्यात पहिले तर ॲनिमल सेलमध्ये, आता ॲनिमल सेलमध्ये काय होतं की इन ॲनिमल सेल्स द कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म्ड इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन डिपेंड्स फॉर्मिंग टू डॉटर सेल. ओके, तर ॲनिमल सेलमध्ये जे आहे ते काय होत असतं, ही इथे डायग्राम आहे पहा, या इथे इन सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेलमध्ये पाहू आपण. तर हे काय आहेत, आता इथे पहा दोन न्यूक्लियाय जे आहेत, जे न्यूक्लियस आहेत ते तयार झालेले आहेत, म्हणजे इथे टिलोफेज संपलेली आहे. त्याच्यानंतर काय होत आहे की इथे काय झालेलं आहे, सायटोकायनेसिस स्टार्ट झालेला आहे ॲनिमल सेलमध्ये, आणि वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला काय दिसत आहे तुम्हाला की कन्स्ट्रिक्शन झालेलं दिसत आहे. म्हणजे काय की ज्याला खचका असून म्हणतो आपण, खचकाडा ज्याला म्हणतो, तसा खचका इथे तयार झालेला आहे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी. आणि तो काय होतो आहे, हळूहळू डिपन्स होत आहे, म्हणजे काय की हळूहळू आतमध्ये शिरतो आहे. म्हणजे काय, त्यालाच काय म्हटलं जातं, क्लिवेज फरो म्हटलं जातं. ओके, तर हे ॲनिमल सेलमध्ये काय होतं की या मधात काय होतं की कन्स्ट्रिक्शन तयार होतं, आणि कन्स्ट्रिक्शन म्हणजेच काय, क्लिवेज फरो जे आहे ते तयार होतं. आणि त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टाईल रिंग मायक्रोफायब्रिल्स असतात. ओके, मायक्रोफिलामेंट्स जे असतात, दीज आर द कॉन्ट्रॅक्टाईल रिंग मायक्रोफिलामेंट्स आहेत, ते तयार होतात. आणि क्लिवेज हा जो फरो आहे तो डिपेन्स होतो म्हणजे अजून खोल होतो तो, आणि असा खोल जात जात तिथे काय होतं की दोन्ही याचं दोन आपल्याला डॉटर सेल्स तिथे तयार झालेले मिळतात. ओके, तर इन ॲनिमल सेल इथे काय झालेलं आहे की सगळ्यात पहिले कन्स्ट्रिक्शन आलेलं आहे, त्याच्यानंतर क्लिवेज फरो इथे तयार झालेला आहे, त्याच्यानंतर जे मायक्रोफिलामेंट्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टाईल झालेले आहेत, म्हणजे काय आहे की आकसून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालेला आहे, हा क्लिवेज फरो जो डिपेन्स म्हणजे खोल जातो आहे, आणि त्याच्यानंतर काय तयार होत आहे, तिथे दोन डॉटर सेल्स इथे तयार झालेले आपल्याला तिथे दिसत आहेत. ओके, तर हेच काय झालं, हे झालं इन ॲनिमल सेल. जे ॲनिमल्स आहेत सगळ्या ॲनिमल सेल्समध्ये जे सायटोकायनेसिस आहे हे असंच होत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इन प्लांट सेल्स, आता प्लांट सेल्समध्ये काय होतं की देअर इज ए
फॉर्मेशन अँड एक्सटेन्शन ऑफ सेल प्लेट फ्रॉम सेंटर टू द पेरिफेरी. ठीक आहे. तर आता इथे पाहू आपण इन प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये काय होत आहे की काय म्हटलेलं आहे की फॉर्मेशन, आणि इथे सगळ्यात पहिले काय झालेलं आहे, मधात पहा तुम्ही 2 न्यूक्लिया इथे तयार झालेले आहेत, म्हणजे काय टिलोफेज इथे संपलेली आहे. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस स्टार्ट झाल्यानंतर प्लांट सेलमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे की काय झालेलं आहे, फॉर्मेशन आणि एक्सटेन्शन झालेलं आहे इथे सेल प्लेटचं. याच्या मधोमध एका सेलच्या मधोमध इथे काय तयार होत आहे, वेसिकल्स फॉर्मिंग द सेल प्लेट. हे वेसिकल्स आहेत जे काय तयार करून राहिलेले आहेत, सेल प्लेट तयार करत आहेत. ओके. आपण हे कुठून होत आहे, फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी, म्हणजे मधल्या याच्यापासून तर काठापर्यंत त्याला म्हटलं जातं पेरिफेरी. म्हणजे सेंटर पासून तर पेरिफेरी पर्यंत ही काय जाते आहे, सेल प्लेट जाते आहे. याच्याच ऑपोजिट कुठे होतं, ॲनिमल सेलमध्ये होतं. ॲनिमल सेलमध्ये काय होतं की पेरिफेरी पासून तर सेंटरमध्ये जात होतं. ओके. जे फॉर्मेशन आणि एक्सटेन्शन होतं कॉन्स्ट्रिक्शनचं, ते कसं होतं, फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर. तर त्याच्याच अपोजिट आपल्याला प्लांट सेलमध्ये दिसत आहे की फ्रॉम सेंटर टू द पेरिफेरी ही जी सेल प्लेट आहे कुठे तयार झाली, सगळ्यात पहिले सेंटरमध्ये तयार झाली. ओके. त्याच्यानंतर ही सेल प्लेट हळूहळू दोन्ही साईडला पेरिफेरीला, म्हणजे काय वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अशी वाढत गेलेली आहे. ओके. म्हणजे काय एक्सटेन्शन झालेलं आहे त्या सेल प्लेटचं. ठीक आहे. नाउ द सेल प्लेट रिप्रेझेंट्स द मिडल लॅमिला बिटवीन द वॉल्स ऑफ टू ॲडजसंट सेल. तर सेल प्लेट कशाला म्हटलेलं आहे की हे काय करत आहे, मिडल लॅमिला आहे. लॅमिला आहे म्हणजे काय की काय आहे ती एक लॅमिला म्हणजे काय की एक ज्याला म्हणू आपण रेष ज्याला म्हणतो, ती आहे कोणत्यामध्ये, टू ॲडजसंट सेलमधली इथे झालेली आहे. तर यालाच काय म्हटलं जातं, सेल प्लेट म्हटलं जातं. नाउ आता इथे त्याच्यानंतर काय झालं की सेल प्लेट ही सेंटरपासून पेरिफेरीपर्यंत गेल्यानंतर इथे पुन्हा न्यू अशी ही सेल प्लेट इथे हे झालेली आहे, आणि इथे न्यू सेल वॉल इथे तयार झालेली आहे. पण इथे न्यू सेल वॉल इथे तयार झालेली आहे, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इथे 2 डॉटर सेल्स इथे तयार झालेले आहेत. म्हणजे 2 न्यूक्लिया तर होतेच, त्याच्यानंतर ही जी सेल प्लेट तयार झाली ती एक्सटेन्शन झालं. त्याचं एक्सटेन्शन म्हणजे पेरिफेरीपर्यंत ती लांबत गेली, आणि त्याचे या एका सेलचे 2 तुकडे झालेले आहेत. म्हणजे काय की एका सेलपासून 2 डॉटर सेल्स इथे तयार झालेले आहेत, आणि इथे काय तयार झालेली आहे, ही न्यू सेल वॉल तयार झालेली आहे. ओके. तर आपल्याला माहीतच आहे की ही जी सेल वॉल आहे ही फक्त प्लांट सेलमध्ये दिसते. ही जी सेल वॉल आहे ही आपल्याला ॲनिमल सेलमध्ये दिसत नाही, तर फक्त कुठे दिसत असते, प्लांट सेलमध्ये दिसत असते. म्हणूनच इथे काय तयार होतं प्लांट सेलमध्ये की सेल प्लेट तयार होते, आणि सेल प्लेट ही सेंटरपासून तर पेरिफेरीपर्यंत जाते, आणि तिथे काय होतं की एक न्यू सेल वॉल तिथे तयार होतो, आणि इथे काय तयार होतात, 2 डॉटर सेल्स इथे तयार होतात. ओके. तर आता हे सगळं होताना म्हणजे काय, ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन ऑर्गेनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया प्लास्टिड्स गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन 2 डॉटर सेल. तर आता जेव्हा हे दोन्ही सेल्समध्ये म्हणजे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा जेव्हा काय होत आहे की सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होत आहे, तर जे ऑर्गेनेल्स आहेत, ऑर्गेनेल्स कोणते, जसे की मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड्स म्हणजे कोणते, क्लोरोप्लास्ट झाले, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झालं, हे काय झाले, हे सगळे जे सेल ऑर्गेनेल्स आहेत ते कशा होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजे काय की दोन्ही सेलमध्ये ते सारखे डिस्ट्रीब्यूट होतात इनटू द बिटवीन 2 डॉटर सेल, 2 डॉटर सेलमध्ये, म्हणजे ॲनिमल सेलमध्ये सुद्धा आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा. जे मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा मग प्लास्टिड्स आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहेत, हे काय होत असतात, डिस्ट्रीब्यूट होत असतात. म्हणजे काय की ते सारखे डिस्ट्रीब्यूट होतात, म्हणजे दोन्ही सेलमध्ये ते जात असतात. ओके. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये सुद्धा आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा. ओके. तर दोन्ही सेलमध्ये जे ऑर्गेनेल्सचं डिस्ट्रीब्युशन आहे ते सेमच होतं. फक्त काय आहे की जी प्रोसेस आहे सायटोकायनेसची ती वेगवेगळी आहे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये. ओके. नाव दिस इज द सायटोकायनेसिस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅरिओकायनेसिस पाहिलं, त्याच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्या पाहिल्या. प्रोफेज पाहिली, मेटाफेज पाहिली, ॲनाफेज आणि टिलोफेज, आणि त्याच्यानंतर काय होत आहे, मायटोसिसमध्ये सायटोकायनेसिस होत आहे. तर इथे काय झालेलं आहे, मायटोसिस संपलेला आहे. म्हणजे काय की इथे 2 डॉटर सेल्स तयार झालेले आहेत, दोघांमध्येही
जे क्रोमोझोम नंबर आहे तो जेवढा पॅरेंट सेलमध्ये होता तेवढाच आहे. ओके, म्हणजे इथे कुठं रिडक्शन काही झालेलं नाही आहे. म्हणजे जेवढे क्रोमोझोम पॅरेंट सेलमध्ये होते तेवढेच क्रोमोझोमचा नंबर डॉटर सेल्समध्ये सुद्धा आहे. ओके, नाउ देर इज अ कम्प्लिशन ऑफ द मायटोसिस और इनडायरेक्ट डिव्हिजन. देन नेक्स्ट इट इज द सिग्निफिकन्स ऑफ द मायटोसिस. सिग्निफिकन्स काय आहे मायटोसिसचा, काय रोल आहे मायटोसिसचा. तर पहिलं जे आहे दॅट इज द ग्रोथ, डेव्हलपमेंट, हिलिंग अँड रिपेअर ऑकर ड्यू टू द मायटोसिस. म्हणजे ग्रोथ जी आहे, ओके, इन ॲनिमल सेल ऑल्सो इन प्लांट सेल्स जी ग्रोथ आहे ती मायटोसिसमुळे होते. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट सुद्धा मायटोसिसमुळे होतं. त्याच्यानंतर हिलिंग, जर कोणती इंजुरी आलेली असेल, ठीक आहे, प्लांटला किंवा ॲनिमलला, ती इंजुरी सुद्धा कोणामुळे बसते, या मायटोसिसमुळे बसते. आणि रिपेअर म्हणजे काही जर तिथे बिघाड झाला असेल सेलमध्ये तर तो सुद्धा रिपेअर कशामुळे होतो, या मायटोसिसमुळे होतो. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ क्रोमोझोमल नंबर. या मायटोसिसमध्ये जो क्रोमोझोमल नंबर आहे तो आपण पाहिला की ॲज पॅरेंट सेल डॉटर सेलमध्ये सारखाच राहतो. म्हणजे काय की मेंटेनन्स झालेला आहे क्रोमोझोमल नंबर, इथे कमी जास्त काही झालेलं नाही आहे क्रोमोझोम नंबर. ठीक आहे. त्यानंतर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझमिक कंटेंट. इक्वल डिस्ट्रीब्युशन आताच आपण पाहिलं की इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं सायटोप्लाझमिक जे कंटेंट असतात, जसं की मायटोकॉन्ड्रिया झाले, प्लास्टिड झाले, यांचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे दोन्ही डॉटर सेलमध्ये सारखेच मायटोकॉन्ड्रिया जातील, सारखेच प्लास्टिड जातील. ओके. त्याच्यानंतर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ जेनेटिक मटेरियल ऑल्सो. जेनेटिक मटेरियल जे आपण सांगितलं आता की क्रोमोझोम नंबर सारखाच राहतो, तसंच जेनेटिक मटेरियलचं पण काय होतं, इथे इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड अँड वॉर्न आउट सेल. म्हणजे जे रिप्लेसमेंट कोणामुळे केले जाते, या मायटोसिसमध्ये. म्हणजे जे सेल काय झालेले आहेत, ओल्ड झालेले आहेत किंवा वॉर्न आउट झालेले आहेत, म्हणजे त्यांचं काम संपलेलं आहे, कामातून गेलेले आहेत ते सेल, त्यांच्या जागी कोणते तयार होतात, हे नवीन न्यू डॉटर सेल्स इथे तयार होतात. म्हणजे काय की ओल्डचं आणि वॉर्न आउट सेलचं रिप्लेस कोण करतात, हे नवीन डॉटर सेल्स रिप्लेस करतात ड्यू टू द मायटोसिस. इट हेल्प्स इन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन प्लांट्स. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्समध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे कशाच्या थ्रू होतं, या मायटोसिसच्या थ्रू होतं. आणि प्लांट्स म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय की जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स जे असतात प्लांट्सचे, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते असतात, जसं की स्टेम झालं, रूट्स झाले, हे लीफ झालं, याच्यापासून जेव्हा नवीन प्लांट तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हटलं जातं. ओके. तर हे जे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आहे प्लांट्समध्ये, हे सुद्धा या मायटोसिसच्या थ्रू होत असतं. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो. म्हणजे काय की जो न्यूक्लिओसायटोप्लाझमिक जो रेशो असतो, म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमिकचं जे कंटेंट आहे ते त्याचं मेंटेन केलं जातं. ओके. तो जो रेशो असतो, म्हणजे जेवढे सायटोप्लाझमिक ऑर्गेनल्स असेल त्याच्या हिशोबाने न्यूक्लियर जे मटेरियल असेल त्यांचा जो रेशो आहे तो मेंटेन केला जातो. म्हणजे काय, इथे न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो हा मेंटेन केला जातो. त्याच्यानंतर मायटोसिस कॅनॉट बी इंट्रोड्यूस व्हेरिएशन ऑर न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन. आता या मायटोसिसमुळे काय होतं की व्हेरिएशन्स आपल्याला दिसत नाही, कारण की क्रोमोझोमल नंबर जो पॅरेंटमध्ये असतो तोच डॉटर सेलमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे काय, तिथे व्हेरिएशन्स नाही आहे किंवा न्यू कॉम्बिनेशन ऑफ जीन्स नाही आहे. म्हणजे नवीन जे कॉम्बिनेशन ऑफ जीन्स असतं तिथे या मायटोसिसमध्ये होत नाही. म्हणजे जसंच्या तसं पॅरेंट सेलमध्ये जसे क्रोमोझोम असतील तशीच्या तसे सेल्स क्रोमोझोम्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात, डॉटर सेल्समध्ये पाहायला मिळतात इन द मायटोसिस. ओके. नाउ दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ द मायटोसिस. ओके. तर इथे आपला हा मायटोसिस हे जे टाईप ऑफ डिव्हिजन आहे ती संपलेली आहे. आणि नेक्स्ट याच्यात आपण पाहूया की काय होतं असतं की नेक्स्ट टाईप ऑफ द डिव्हिजन. ओके. थँक्यू.